वैष्णवी हगवणे प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत। दरम्यान वैष्णवीप्रमाणेच इतर अनेक महिलांना सासरच्यांचा जाच सहन करावा लागत आहे। वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर राज्यातील महिलांनी आपल्या मनातील सल व्यक्त केला आहे। अशातच पुण्यात हुंडाबळीचे आणखी एक प्रकरण समोर आलं आहे, ज्यात एक पती आपल्या पत्नीकडे गाडीची मागणी करत आहेत। तुझ्या बापाला गाडी द्यायला सांग असं म्हणत तिला छळत आहेत, तर दुसरीकडे सासू सुनेला तू तर पांढऱ्या पायाची आहेस असे म्हणत तिचं मानसिक खच्चीकरण केलं जात आहे। या छळाला कंटाळून महिलेने विषप्राशन केलं आहे। दरम्यान ही घटना पुण्यातील लोहगाव येथे घडली आहे। पीडित मृत महिलेची सासू आणि पती हे नेहमी महिलेकडे हुंड्याची मागणी करत होते। तू तर पांढऱ्या पायाची आहेस असं म्हणत तिच्या सासूने तिला अनेकदा छळलं आहे। यामुळे पीडित सुनेनं औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे। या प्रकरणात आता 23 वर्षीय महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली आहे। यावरून आता विमानतळ पोलीस ठाण्यात पीडित मृत महिलेचा पती अजय पवार, सासू कमल पवार आणि दीर मनोज पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फिर्यादीत दिलेल्या तक्रारीनुसार पीडित सुनेचा आणि अजयचा 22 मे 2022 रोजी विवाह झाला होता। विवाहाच्या काही महिन्यानंतर अजय पवार आणि पत्नीमध्ये कौटुंबिक कलह झाला। या कलहात पतीने पत्नीला शिवीगाळ करत मारहाण केली। यानंतर अजयची आई म्हणजे सासू कमल पवारने सुनेला माहेरवरून काय आणलं आहेस असा प्रश्न केला। त्यानंतर त्यांनी तुझ्या आई बापाला काही मिळत नाहीत, तुमची लायकी नाही असं म्हणत पीडित सुनेला अनेकदा त्रास, मानसिक छळ केला। पुढे लिहिण्यात आलं आहे की पती अजय पवारने आपल्या पत्नीला मी तुझ्याशी टाइमपास केला आहे, तू मेली तरी चालेल, मला फक्त पैशाची गरज आहे, तुझ्या बापाला मला कार घेऊन द्यायला सांग। अशा वेळी पत्नीने याबाबत नकार दिला असता पतीने पत्नीला मारहाण केले। पीडितेच्या दीरानेही पीडितीला अनेकदा शिवीगाळ केली। यानंतर सासूने तू पांढऱ्या पायाची आहेस, तुझी नजरच चांगली नाहीत, जेव्हापासून तू या घरात आली आहे तेव्हापासून घरात शांतता टिकत नाहीत असे म्हणत तिला हिणवलं गेलं। या एकूण छळाने पीडित सुनेनं झुरळ मारायचं औषध घेतलं आणि आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। दरम्यान सध्या पीडितेची प्रकृती ही स्थिर आहे। अशातच राज्यभरात वैष्णवी हगवणे प्रकरणाची चर्चा आहे। या प्रकरणामुळे राज्यातील छळाला कंटाळलेल्या महिला आपल्या मनातील सल व्यक्त करू लागल्या आहेत। ही घटना ऐकून याविषयी आपल्याला काय वाटतं, आपली प्रतिक्रिया नक्की कळवा। या यूट्यूब चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती प्रेस करून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा। धन्यवाद।